ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन कामाला जायला निघालेला असतो आणि प्रिया अचानकपणे घरी आलेली असते आणि येऊनच त्याला आता म्हणत असते की अरे हे काय तू निघालास, पण का? मी तुझ्यासाठी मस्त आज नाश्ता बनवणार होते. त्यावर सगळी जण पाहून हसू लागतात, पण दुसरीकडे मात्र तो म्हणू लागतो की मला लवकर जायचं आहे, त्यामुळे मी निघतोय. मग तुझी पार्टी कशी झाली असं तो तिला विचारतो. त्यावर पार्टीला एक नंबर झाली, खूप काय काय खायला ऑर्डर केलं होतं सानिकानं असं म्हटल्याबरोबर आता सानिका, तू तर काल म्हणाली होती की श्रुतीकडे गेली, तिची पोस्ट ग्रॅज्युएटची पार्टी होती म्हणून. मग आता सानिका कशी काय? अरे श्रुतीकडेच पार्टी होती, पण आम्ही सगळ्याच मैत्रिणी जमलो होतो. मग श्रुतीच घर पुरा भरलं म्हणून आम्ही सानिकाकडे गेलो होतो. आणि सानिकाचा क्लबही आहे ना, रॉयल क्लब, तिथूनही आम्ही काही आईस्क्रीम वगैरे मागवले होते. मग आम्ही तिथे पार्टीसाठी गेलो होतो. हे सगळं काही आता ती बोलत असते आणि ज्या काही गोष्टी आहेत ना त्या न पटण्यासारख्या असतात आणि त्यामुळेच नायलीला खूप जास्त संशय येत असतो. आणि अर्जुन देखील आता ते जे काही सांगते आहे ते बारकाईने ऐकत असतो. अश्विनला मात्र त्याच्या बायकोवर पूर्णपणे विश्वास असतो की त्याची बायको असं काही करणं शक्यच नाही. आणि म्हणूनच तर आता मात्र अश्विन तिला म्हणतो की रात्रभर खूप जास्त जागरण झाली असलं ना, मग आता एक काम कर, मस्सर जा आणि झोप. तसंही काही टेन्शन नाहीये, आता आराम कर जाऊन. मग ती बोलते, हो मी आता आरामच करणार आहे, मी तेच ठरवले. काही झालं तरी आता आराम करायचाच, कारण काल खूप जास्त धावपळ झाली ना. मग दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुन घराबाहेर पडत असतात. हे प्रियान बघितलेलं असतं. मग प्रिया आता विचार करते की काय करू. हे दोघेही जण आता घराबाहेर पडतायत का निघत असतील. हे दोघेही जण घराबाहेर काय चालू असेल ह्यांचं असाच विचारणा आता मात्र प्रियाच्या मनामध्ये येत असतो. पण त्यानंतर अश्विन तिला म्हणतो की जा तू रूममध्ये जा आणि आराम कर, मी निघतो असं बोलून आता अश्विन जायला निघतो. आणि सायली अर्जुन सुद्धा गेलेली असतात. प्रियाला आता घरीच थांबावं लागत, कारण ऑलरेडी तिची रात्रभर जागरण झालेली होती. सायलीन ऑफिसमध्ये गेलेले असता तिथे बाबूकडे जाऊन त्याच्याकडून सगळी माहिती मिळवायचा प्रयत्न करतात. बाबूना खूप जास्त घाबरलेला असतो. त्याला असं वाटत असतं की जर त्याला कोणी पाहिलं वगैरे तर म्हणजेच महिपच्या माणसांनी जर बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच ना त्याला भीती वाटत असते. आणि जेव्हा त्याला या सगळ्या गोष्टीची भीती वाटते ना, तेव्हा मात्र आता बोलता बोलता त्याला ठसका लागतो. आणि त्याच वेळेला त्याला सायली पाणी देते. सायली पाणी दिल्याबरोबर त्याला अजूनच वेगळं फिलिंग येतं. तो म्हणू लागतो की खरंच ना, आज माणुसकी पाहिली, म्हणजे इतके दिवस मी माणुसकीही पाहिली नव्हती, पण आज जवळून हे सगळं काही अनुभवायला मिळालं. खरंच ना, या दुनियेत माणसं असतात. तर असं देखील आता तो म्हणू लागतो. त्यावर अर्जुन म्हणत असतो की हो, आम्ही आहोत तुमच्याबरोबर कायमच, तुम्ही नका काळजी करू. आणि त्यासोबत इकडे मात्र आता त्याला हेही सांगितलं जातं की तू जर जास्त विचार करत राहिलास ना तर त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. आणि म्हणूनच तुला फक्त ज्या ज्या गोष्टी तुला आठवत आहेत ना त्या अपघाताच्या दिवशीच्या त्या सगळ्या काही गोष्टी प्लीज आम्हाला सांग, म्हणजे कसं बरं पडेल. नाही, या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतं असं म्हटल्याबरोबर आता बाबूही सांगतो की हो, पण मला महिपची भीती वाटते. नको महिपची तू काळजी करू, आम्ही आहोत. चैतन्यही बोलतो की मी इथे बाबूला ठेवला आहे, हे कोणालाही कळणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यानंतर मात्र आता तिकडून दोघेही जण बाहेर पडतात. सायली अर्जुन बाहेर आल्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते की खरंच ना, आता हे एक एक गोष्ट आपली मिटत जाईल, म्हणजेच आपण बाबूला तर या गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तोही या गोष्टी आपल्याला नक्कीच सांगेल. पण या सगळ्या यामध्ये ना मला एकच गोष्ट मुळात कळत नाही आहे की प्रियाचं काय चाललंय. म्हणजे तुम्ही बघताय का प्रियाना रात्रभर कुठेतरी गायब होती, मला
ना प्रियावर संशय येतोय. मला असं का वाटते की प्रिया जी आहे ना ती बाहेर कुठेतरी जाते. आणि ती बाहेर जाते ते तर महिपतला भेटते याचीही मला शंका येते. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये? म्हणजे खरंच तुला असं वाटतंय का? अर्जुन सायलीला विचारतो. सायली म्हणते की हो, ती फक्त बहाणा देते. पण प्रियाला ना महिपतलाच भेटायला जात असणार यावर पूर्ण शंका ही सायलीला आलेली असते. आता सायली आणि अर्जुन ना इकडे सिनियरकडे यायला निघालेले असतात, कारण तिला सुमन सुद्धा काळजी वाटत असते. प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज हे दोघेही जण आता बसलेले असतात. प्रतिमा रविराजांना ओरडत असते, तुम्हाला किती चहा लागतो? आणि हे सगळं काही. पण त्याला आता रविराज म्हणत असतात, नीलचे दिवस चालू आहेत तर मग चहा घेतला तर काय हरकत आहे? आणि जरा बरं वाटतंय एक घोट चहा पिल्यावर, असं देखील आता ते म्हणत असतात. मग सुमनचा विषय निघतो. प्रतिमा सुमनबद्दल बोलत असते की जरा ना आजकाल ना खूपच शांत शांत वाटते. मला ना कळतच नाही की काय चाललंय तिच्या मनात. अरे ते नागराजमुळे असणारे, नागराज बघितलंस ना कसं वागतो ते, त्यामुळेच ना हे सगळं झालेलं आहे, असं देखील आता रविराज म्हणत असतात. आता प्रतिमा आणि रविराज बोलणार तितक्यातच इकडे सायली आणि अर्जुन आलेले असतात. आणि सायली अर्जुन आल्याबरोबर आता प्रतिमा बोलत असते की आता हे दोघं तर आलेले आहेत, पण हे दोघं जरी आलेले असले तरी तुमच्यासाठी मी परत चहा करणार नाहीये यांच्या बरोबरीला. तर अर्जुन म्हणतो, इथेही हे असंच असतं का? मला वाटलं फक्त आमच्याच घरी हे असतं की काय? तर सायली म्हणत असते की ते काय आहे ना, घरोघरी मातीच्या चुली सगळ्याच घरात हे असंच चालतं, त्यामुळे विशेष काहीच नाही. त्याचबरोबर मी काही मदत करू का? सायली विचारते. प्रतिमा म्हणते, अगं त्यात काय एवढं? तुमचा आवाज ऐकून ये ना. आमच्या सुमनन तर कधीच काम चालूही केलं असेल, तुम्हाला चहा आणि कॉफी बनवायचं असं देखील आता प्रतिमा बोलत असते. सायली तिथेच बसलेली असते आणि त्याच वेळेला आता प्रतिमा आणि सगळेजण बसलेले असतात. तर तेवढ्यातच ना आता चहा वगैरे घेऊन सुमन येते. सुमन जेव्हा येत असते ना तेव्हा मात्र सायलीचं बरोबर लक्ष असतं. सायलीला सुमन थोडी वेगळी वाटत असते. म्हणजे सुमनमध्ये पहिल्यांदा जे काही बदल होते ते सगळे काही वेगळे होते, आणि आता सुमनमध्ये जे काही बदल झालेले होते ते काहीतरी वेगळे होते. आणि या सगळ्या गोष्टींना कुठेतरी ना खटकत असतात सायलीला. कारण आज जेव्हा सुमन चहा घेऊन आली होती ना, तेव्हा सुमनच्या खांद्यावर पदर होता जो की या आधी कधीच नसायचा. तर तुम्ही आज पदर कसा काय घेतला असं देखील सायली विचारते. त्यावर सुमन तिला सांगते की ते काय आहे ना, जरा थंडी आहे ना, त्यामुळे जरा थंडी वाजते म्हणून पदर असा घेतला, तेवढंच जरा बरं वाटतं उपमेते, असं काहीच आता सुमन सांगू लागते. पण सायलीला या पदरा आड काहीतरी नक्कीच आहे हे सुद्धा वाटत असतं. आणि म्हणूनच ना ती आता विचार करत असते की मला जे वाटते ते खरंच आहे का? दुसरीकडे आता महिप्त आणि त्यासोबत नागराज हे बयाच अंतरावर बसलेले असतात. त्यावर वर महिप्त हा नागराजला म्हणत असतो की काय हो नागराज शेठ, आपल्या लव्ह स्टोरीला 25 वर्ष पूर्ण झालीत, मग आता अजूनही तुम्ही माझ्यापासून लांब का राहताय? अहो एवढा लांब काय राहायचं? एकदा काय तुमचा गळा आवडला तर तुम्हाला आता तेच वाटते का मी सारखा तुमच्या गया हो? ते आमच्या बाहेर ना, बंगल्याच्या बाहेर जे राखणदार बसतात ना, ते तरी बरे आपली ड्युटी करतात आणि निघून जातात. तुमचं कसं झालंय? तुमचंही तसलंच झालं. ती चिचुंदरी येते सकाळी, तुमची असते नाईट शिफ्ट. तुम्ही ना खरंच राखणदार झालात. राखणदार असं म्हणून ना मुद्दामून महिप्त नागराजला चिडवायचा प्रयत्न करत असतो. नागराज ना आता या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. त्याचे डोळे एकदम लाल झालेले असतात, कारण त्याला राखणदार आणि या सगळ्या गोष्टी बोलल्याचा राग येत असतो. त्याला एवढा टिट्यूड असतो ना की तो एकही शब्द आता जास्तीचा ऐकून घेत नाही. इतका वेळेस शांत बसलेला नागराज थेट पेटून उठतो आणि तो महिप्तकडे जातो. महिप्तची गचांडी धरतो आणि त्याला म्हणत असतो की तुला असं वाटत असेल की मी तुला घाबरत आहे,
तर तो तुझा गैरसमज आहे. मी तुला घाबरत वगैरे नसतो. एक गोष्ट डोक्यामध्ये फिट ठेवायची, तू ना फक्त सुपारी घेणारा गुंडा आहे आणि मी तुझा बॉस आहे. त्यामुळे ना मी बॉस असताना माझ्यावर दादागिरी करायची नाही. आजकाल तुझं जास्तच प्रमाण वाढत चाललंय, पण इथून पुढे ना तुझा एकही शब्द मी ऐकून घेणार नाही म्हणजे नाही. आणि त्याचबरोबर तू तर माझ्या हातात आहेस रे. तुला आता संपवायचा विचार केला ना तर मी आता तुला मारून टाकतो. पण मी तसं काही करत नाहीये. मी अजूनही शांत आहे. त्यामुळे ना जास्त तापवायला मला लावू नकोस, नाहीतर बघ काय करू शकतो ते. आपली मैत्री आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मला हे राखणदार वगैरे जर बोललास ना तर याद राग असं देखील. आता नागराज हा महिपची कॉलर धरत बोलत असतो. त्याच वेळेला आता महिपचं तोंड पूर्णपणे लाल झालेलं असतं. तो शांतच असतो. त्याला तर भयंकर राग येत असतो. तर नागराज म्हणत असतो की या बंद खोलीत ना तुला डांबून ठेवले. तू वाघ आहेस ना, तर तू आता माझ्या पिंज्यात आहेस. त्यामुळे तुला ना या वाघाला कुठेही बाहेर पडता येणार नाही. तू फक्त माझ्या इशाऱ्यावर नाचायचं. मी तुला इथे बांधून ठेवले ना तर इथेच तू राहायचं असं देखील. आता नागराज हा महिपला बोलत असतो. नागराज जेव्हा महिपला हे सगळं बोलतो तेव्हा आता महिपच्या डोळ्यात ना लाल लाल असं सगळं काही दिसत असतं. म्हणजेच ना तो एकदमच असा भयंकर दिसत असतो. त्याचे ते डोळे आणि ह्या सगळ्याच गोष्टी ना एकदम अशा विचित्रच दिसत असतात. तो फक्त नागराजकडे पाहत असतो. दुसरीकडे सुमन आहे ना किचनमध्ये काम करत असताना ना अचानकपणे तिच्या पदरा आहे ना खाली पडतो आणि तिच्या पाठीवर असलेली ती मारहाणीची खून दिसते. ते मग सायली विचार करते की ही तीच खून आहे. सायली ना खरंतर ना तिथे आलेली असते ते सगळं सामान ठेवण्यासाठी. म्हणजे चहा वगैरे बाहेर पिलेले असतात ना, मग ते सगळं ठेवण्यासाठी ती आलेली असते. पण त्याच वेळेला तिने जेव्हा तिच्या पाठीवर असलेली ती खून पाहिलेली होती तेव्हा मात्र आता तिला कळत होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि म्हणूनच ना आता मात्र ती विचार करू लागते. तिकडे प्रतिमा तिकडेच भाजी निवडत बसलेली असताना सायली तिच्याकडे जाते आणि सायली प्रतिमा आत्याला म्हणत असते की तुम्हाला काही माहिती आहे का की तर ना सुमन काकूच्या पाठीवर मी मारहाणीचे वरण पाहिले आहेत. तर हे ऐकल्यानंतर प्रतिमा सुद्धा घाबरते. प्रतिमा म्हणते की काय काय बोलतेस तू, हे सगळं इथपर्यंत पोहोचले का? सायली विचारते म्हणजे काय? तर प्रतिमा म्हणत असते की नागराजनं चिडचिड केली का खूप काही करतो. त्या दिवशी सुद्धा ना तो सुमनवर हात उचलत होता, पण त्या वेळेला ना मी जाऊन पोहोचले ना म्हणून तो थांबला. पण आता जर पुन्हा त्याने मारहाण केली असेल तर हे खूपच भयंकर आहे. ती पण बोलत नाही. मग मी बोलून बघू का माझ्याजवळ त्या व्यक्त होतील का, असं सायली विचार करते. आणि मग सायली जवळ ती व्यक्त होईल असं वाटत असतं सायलीला. मग प्रतिमा म्हणते की प्लीज ना तू बोलून बघ ना, म्हणजे निदान तुझ्याकडे जर ती व्यक्त झाली तर बरंच होईल आम्हाला. तुला जरा बरं वाटेल असं देखील विचारणा आता प्रतिमा करत असते. आणि म्हणूनच ती सायलीला फोर्स करू लागते की तूच जरा बोलून घे. मग सायली स्वतःचा आत्मविश्वास एकत्र करते आणि ती ठरवते की नाही, मला तर आता बोलायला हो. आणि त्यासाठी ती मात्र आता बोलायचं ठरवते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे सायली प्रतिमाला धाडस देत असते आणि तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघते काय करायचं आहे ते, असं देखील बोलून ती आता आधार देऊ लागते. दुसरीकडे मात्र आता सायली पुन्हा एकदा किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर सुमनला म्हणत असते की सुमन काकू, हे काय तुम्ही पदर खाली पडला की तुम्ही म्हणत होतात की तुम्हाला थंडी वाजते म्हणून. मग आता काय झालं? अगं काम करत असताना ना कधी खाली पडतो ना कळतही नाही. मग त्यानंतर स्वतःहूनच पुन्हा सुमन पदरवर घेऊ लागते. पण आता सुमनला सायली थेट विचारते की तुमच्या पार्टीला काही झालंय का? म्हणजे तशा खुणा पाहिल्या मी नाही, तसं काही नाही. तू समजतेस तसं काळजी करू नकोस. तू काय आहे ना
की मी ना आमच्या रूममध्ये जात होते तेव्हा दरवाजा लागला मला आणि त्यामुळे थोडं पाठीला लागलेलं आहे, बाकी इतर काही नाही असं देखील आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलून दाखवते तेव्हा मात्र सायलीला अजूनच संशय येतो की या अजूनही माझ्या समोर व्यक्त होत नाहीयेत, पण आता आपल्याला काहीतरी करावं लागेल जेणेकरून या पूर्णपणे व्यक्त होतील. आणि त्याच वेळेला आता अर्जुन तिथे आलेला असतो आणि सायलीला म्हणतो की चल ना बायको, निघायचे काका, तू अजून थोडा वेळ इथे थांबणार आहेस? त्यावर मात्र सायली म्हणत असते की हो, मी अजून थोडा वेळ इथे थांबते, थोडं काम आहे माझं, पण मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं, जरा येता का? आणि असं बोलून ना सायली आता बाहेर जाते. सायली जिची आता अर्जुनला बाहेर घेऊन जाते तेव्हा आतमध्ये घडलेला प्रकार ती सांगू लागतेच. सुमन काकूला काहीतरी त्रास होत आहे आणि म्हणूनच सुमन काकूला नागराज मारत आहेत. नागराज काका इतक्या खालच्या तराला जाईल एवढं मला वाटलं नव्हतं. आता जर तो घरी असला असताना तर बघ, त्याला मी स्वतः सारखा सरळ केला असता. पण अहो, हे सगळं तर ठीक आहे, पण आपल्या इकडे या सुमन काकूही बोलायला हव्यात ना. सुमन काकू काहीच बोलत नाहीयेत, त्यांना बोलत करावं लागणार आहे आपल्याला आधी, आणि त्यासाठी बघते मी माझ्या परीने मला काही प्रयत्न करता येत आहेत का. मी ना त्यांना आज ऑफिसमध्येच घेऊन येते, मग आपण सायली 2 सुरू करूया. अच्छा बायको, तुझं कधी डोकं कसं चालेल ना काही सांगता येत नाही. बघ मसर तुझं दिमाग चालतं असं देखील आता तो म्हणत असतो की ठीक आहे, तू तोपर्यंत ये, मी ऑफिसला जातो. आता सुमनला बोलत करण्यासाठी सायलीने अर्जुन सोबत प्लॅनिंग केलेलं असतं की सुमनला बाहेर घेऊन जायचं आणि त्याहून थेट अर्जुनच्या ऑफिसमध्ये घेऊन जायचं. हे प्लॅनिंग आता ती ठरवते आणि त्याचमुळे ती अर्जुनला तयार करते. अर्जुनने सुद्धा तोपर्यंत व्यवस्थित अरेंजमेंट केलेली असते. महिपच्या इतके दिवस झाला काहीच कॉन्टॅक्ट होत नसतो, म्हणून शेवटी ना आता नागराजला कॉल करायचा प्रयत्नच आता मात्र सुरू असतो साक्षीचा. तर सचिन म्हणत असतो की काय चाललंय, मला ना सध्या खरंच काही कळत नाहीये, म्हणजे ना मला डाऊट येतोय, सध्याच्या घडीला काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. कारण बघ ना, एवढे दिवस कसं कोणी गायब होऊ शकतं. मग मला सुद्धा काहीतरी टेन्शन आलं आहे, म्हणूनच तर मी ना कॉन्टॅक्ट करते ना. आपण करायची का पोलिसात कंप्लेंट असं देखील तो म्हणतो, पण त्यावेळेला आता पोलिसात कंप्लेंट केली तर सगळंच भांड फुटू शकतं हे देखील माहिती आहे ना. म्हणूनच आता ती पोलिसात कंप्लेंट करायला म्हणून नाही म्हणते, पण त्याच वेळेला ती म्हणत असते की माझ्या मामाचे एक काही फ्रेंड्स आहेत अण्णांचे, त्यांना मी कॉन्टॅक्ट करते, पण त्यांनाही कॉन्टॅक्ट होत नाहीये. जर त्यांच्याशी बोलणं झालं ना तर बऱ्याच गोष्टी कळतील की ते नक्की कुठे आहेत, काय आहेत ते, असं देखील आता तो ती म्हणत असते. त्याच वेळेला सचिन साक्षीला म्हणत असतो की किती टेन्शनमध्ये आहेस तू, तुझ्या चेहऱ्यावर ना स्पष्ट दिसते, नको इतकी काळजी करू असे देखील तो म्हणत असतो. अरे मी काय करू, एकटी पडली ना की मला टेन्शन येतच, पण तू जर माझ्यासोबत असशील ना तर मला काही वाटणार नाही, पण ऐन वेळेला तूही माझी साथ सोडून निघून जातोस, नको ना जाऊस, आज थांबणार आहे रात्रभर इथे असं देखील ती आता त्याला मिठी मारत बोलत असते. आता मात्र सचिनचे वांदे झालेले असतात. अस्मिताला हड्डल करायचं का इथे हड्डल करायचं, इकडे मात्र आता सायली आणि सुमन या दोघी की जणी बाहेर पडतात आणि त्याच वेळेला सुमन म्हणते की आपण मार्केटला जाणार होतो ना. मग इकडे कसे आलो हो, आपण मार्केटला जाणार होतो, पण जरा म्हटल यांच्या ऑफिसमध्ये एक फेरफटका मारूया, आपल्याला ना बरंच सामान वगैरे घ्यायचं आहे असं देखील आता ती म्हणत असते. अस्मिता ताईंना ना खूप काही लागतं असं काहीच कारण ती देऊन तिला आता ऑफिस जवळ घेऊन येते आणि त्याच वेळेला आपण थोडा वेळ इथे बसूया आणि मग निघूया असंही ती सांगते. त्याच वेळेला आता सुमनेही तिच्यासोबत त्या ऑफिसपर्यंत आलेली असते, पण ज्यावेळेला सुमन तिथे येते ना तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं अर्जुनने आधीच सगळ्याची अरेंजमेंट करून ठेवलेली असते. सगळी जण तिथेच असतात आणि ज्यावेळेला अर्जुन आधीच सगळ्याची तयारी करून ठेवलेली असते
ना तेव्हा ना त्या बायकांना तिथे येऊन मात्र खूप काही बोलत असतात, म्हणजेच प्रत्येकीच्या काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांना नव्यानेच मारलेलं असतं आणि त्याची तक्रार करण्यासाठी खास करून त्या मात्र आता इकडे अर्जुन पाशी आलेल्या असतात आणि अर्जुनला त्या बायका म्हणत असतात की हो ना, माझा नवरा ना मला खूप मारतो बघा, मला ना खरंच कळत नाही, तो बाहेर काही काम करतो तर त्याला मी म्हणते की तसलं काही गुंडांसोबत वगैरे जाऊ नको, पण तो ऐकतच नाही, हो लय मारतो मला, मी जर पोरांबद्दल सुद्धा काही बोलायला गेली ना, दुसरी बाई बोलते तरी सुद्धा मला हे खूप मारतात, सगळं काही सहन करते हो, पण मला ना आता हे सहन होत नाहीये. हे सगळं काही सुमनच्या समोर मुद्दामून सायली आणि अर्जुन घडवून आणत असतात, जेणेकरून सुमनला सुद्धा तिची चूक खूप कळायला हवी या बायकांच्या ऐकून, कारण या बायका कशा स्वतः जिद्दीने पुढे आलेल्या आहेत. मग तसं सुमनला सुद्धा सायलीला पुढे आणायचं असतं आणि याचसाठी सायलीने हे ट्रम्प्ड कार्ड वापरलेलं असतं. मग आता सायली सुमनकडे बघत असते, पण त्याच वेळेला पुढील भागामध्ये आपल्याला हेही पाहायला मिळतं, आता जशा या बायका निघून जातात ना तसं सायलीने बूस्टअप केल्यामुळे सुमन आता बोलायला तयार होते. सुमन आता सगळ्या गोष्टी सांगायला तयार होते, म्हणजे इतके दिवस मलाही तुम्हा लोकांना ह्या गोष्टी सांगायच्या होत्या पण मला धाडस होत नव्हतं, पण आज सायली तुझ्यामुळे मला ना धाडस आलेला आहे, मी तुला बोलू शकते, तुला सांगू शकते या सगळ्या गोष्टी. खरंच हा त्रास मलाही होतोय, कित्येक दिवस मला नागराज काका जे आहेत ना हे सगळं त्रास देतात, पण आज मी तुम्हा सगळ्यांना हे सगळं सांगून टाकणारच आहे, कारण मला ना आता खूप जास्त असे झालेलं आहे आता. त्याच वेळेला ती बोलत असताना ना तिच्या हात त्या ग्लासला लागतो आणि त्यानंतर ग्लास खाली पडतो. आता सुमन घाबरते, पण त्यावेळेला अर्जुन आणि सायली तिथेच असतात आणि सुमनला आधार देत असतात. आता सुमन सगळं नागराजच सत्य सांगणार आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.